नमस्कार मंडळी. तारिणी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे आता दयानंद काका सगळ्यांसमोर कबूल होतात आणि म्हणतात, हो केदार माझाच मुलगा आहे. कारण कौशिकी विचारत असते की काका हे खरं आहे का. तेव्हा दयानंद काका आता कबुली देतात आणि म्हणतात, हो केदार दयानंद खांडेकर हे त्याचं पूर्ण नाव आहे आणि केदार हा माझाच मुलगा आहे. तेव्हा केदार आता दयानंद काकांवर भडकतो आणि म्हणतो, तुमच्या तोंडून माझं नाव पण घ्यायचं नाही आणि माझ्या नावापुढे तुमचं नाव लावायचं नाही, समजलं ना. तुम्ही काय आम्हाला त्रास दिलाय, किती वेदना दिल्यात हे आमचं आम्हाला माहिती आहे. आणि सगळं तो बोलून दाखवत असतो आणि प्रचंड त्यांच्यावर चिडलेला असतो. आणि दयानंद काका हे रडतच असतात. त्यांना काहीच कळत नसतं की आता काय करावं आणि काय बोलावं. तेवढ्यात आता युवराज तिथे येतो आणि युवराज केदारला म्हणतो, ए केदार गप्प बसा. तुझी आई कोणती देवकी, काय तिचं नाव घेतो आहेस देवकी म्हणून. ती कुठे शेण खाऊन आली ते आम्हाला काय माहिती. काय माहिती तू आमचाच मुलगा, त्यांचाच मुलगा आहेस की काय, माझ्या बापाचाच मुलगा आहेस की काय. असं तसं बोलून आता इकडे युवराज लिमिट क्रॉस करत असतो. आणि असं करत असताना केदारला त्याचा प्रचंड राग येतो आणि केदार संदिशी कानाखाली युवराजच्या लावून देतो. तुम्हाला काय वाटतं, युवराजला एकच कानाखाली मारायला पाहिजे होती का अजून झालं मारायला पाहिजे होतं. त्याला एक कानाखाली केदार मारतो कारण तो त्याच्या आईला भरपूर काय 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 बोलत असतो आणि घाणेरडे शब्द वापरत असतो. आणि मग हे केदारला काही सहन होत नाही आणि केदार आता गप्प बसत नाही. केदार युवराजला प्रचंड मारहाणी करतो. आणि मग नंतर आता कौशिकीला काहीच कळत नसतं की काय करावं. पण आता पुढे काय होणार आहे ते मी तुम्हाला आता ह्याच भागात सांगणार आहे. पुढे असं होणार आहे, हे सगळं बघून दयानंद काकांना आता हृदयाचा प्रॉब्लेम होणार आहे आणि मग त्यांना आता सगळेजण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहेत. तेव्हा दयानंद काका मृत्यूला झुंज देणार आहेत. तेव्हा ते आपल्या कौशिकीकडून वचन घेणार आहेत की तू केदारला घरी घेऊन येशील, कारण त्यांचा फक्त आणि फक्त कौशिकीवर विश्वास आहे. आणि मग कौशिकी त्यांना वचन देणार आहे आणि म्हणणार आहे, तुम्ही काळजी करू नका दयानंद काका, मी केदारला घरी घेऊन येईल आणि त्याचा हक्क त्याला मिळवून देईल. आणि आता ह्या सगळ्यामध्ये कौशिकी आता केदारचा हक्क मिळवून देणार आहे आणि दयानंद काका अखेरचा निरोप घेत आहेत की काय हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला पण दयानंद काका ह्या मालिकेमधून घेतलेली एक्झिट पाहायला आवडणार आहे की दयानंद काकांनी एक्झिट घ्यायला नको, ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. पण पुढे येणारा ट्विस्ट हा असाच आहे की दयानंद काका कौशिकीकडून वचन घेणार आहेत आणि येत्या 15 तारखेला कौशिकी दयानंद आपल्या केदारला पुन्हा घरी घेऊन येणार आहे आणि त्याला त्याचा हक्क मिळवून देणार आहे. तर येणारा ट्विस्ट हा असाच आहे. धन्यवाद.